तुमचे WhatsApp मेसेज तुम्हाला कळू न देता कुणी वाचले तर तुम्हाला चालेल? तुमचं WhatsApp दुसऱ्या कुठल्यातरी कॉम्प्युटरवर सुरू आहे आणि ते तुम्हाला माहितीच नाही. असं झालं तर? गंभीर आहे ना हे सगळं? पण हे होऊ शकतं. आणि हे मी नाही तर केंद्र सरकार सांगतंय. केंद्र सरकारच्या CERT अर्थात कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम या संस्थेनं हा इशारा दिला आहे. देशात आणि परदेशात आलेले व्हायरस, सॉफ्टवेअर किंवा विविध ॲपमधल्या त्रुटी या संदर्भात सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम ही संस्था करते आणि त्याच वेळी संबंधित कंपन्यांनाही या त्रुटी लक्षात आणून देत त्या दूर करण्यासाठी प्रवृत्त करते. आता तुमचं WhatsApp तुमच्या नकळत इतर लोकांपर्यंत कसं जाऊ शकतं ते पाहूया. तुम्ही ओळखत असलेल्या एखाद्या व्यक्तीनं अचानक तुम्हाला एखादा फोटो पाठवला आणि म्हटलं की हाय, चेक दिस फोटो. जनरली कोण आपल्याला असा मेसेज पाठवतं हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे अनपेक्षितपणे कोणाकडून असा मेसेज आला तर सावध व्हा. यात फेसबुक सारखी दिसणारी एक लिंक असते, पण ती फेसबुकची नसते. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला फोन नंबर विचारला जातो आणि हा फोन नंबर दिला की खेळ खल्लास. सायबर हल्लेखोरांना कुठल्याही पासवर्ड शिवाय, थंब लॉक शिवाय तुमचं WhatsApp वापरता येतं. एक साधा विचार करा. तुमच्या ओळखीचा माणूस तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर का विचारेल? बरं, त्याला तुम्हाला कुठला फोटो दाखवायचा असेल तर तो फोटो पाहायला तुमचा मोबाईल नंबर कशाला लागतो? साधा कॉमन सेन्स आहे ना? तोच वापरला की झालं काम. थोडं जागरूक राहून वागलात की झालं काम. तुमचं WhatsApp किंवा इतरही ॲप हॅक करण्यापासून वाचवण्याचा सोपा मार्ग आहे. माहिती नसलेल्या अनोळखी किंवा विचित्र लिंकवर क्लिक करू नका. कुणीही मागितला कुठल्याही वेबसाईटवर विचारला म्हणून स्वतःचा मोबाईल नंबर देऊ नका.